पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत. आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे. म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो. पण हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. म्हटलं आहे तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर. मग रस्त्यावर गोट्या खेळा. सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बघा, प्रत्येक वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही नाही. ज्या गोष्टी समोर दाखल्यात आहेत त्या दाखल्यात असतील. भूमिका आमची आहे मराठीच्या विषयावर, मराठी भाषेसाठी काहीही न करता केवळ एक विपर्यासाचा गैरसमजाचा मुद्दा उभा करून जे राजकारण करू पाहत आहेत ना, त्यांच्यावर आमचे सडेतोड सवाल आहेत. आणि कालचा मेळावा म्हणजे आमच्या कोकणामध्ये उत्सव, सण, एखादं सुखद कार्य गावात असलं की चाकरमानी मुंबईमध्ये भावकीची बैठक घेतात. मग ही भावकीची बैठक म्हणजे कालचा वरळीचा मेळावा होता. आणि मग मोठा भाऊ सगळ्या भावकीला एकत्र करतो की आपापसातलं विघ्न सोडूया आणि येणारा उत्सव सण निर्विघ्नपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूया. असाच प्रयत्न काल भावकीचा खेळ आम्ही पाहिला. आणि ज्यावेळेला भावकीची बैठक होते काही अनाहूत पाहुणे येतातच. तर काल बारामतीवरनं कोणी कळव्यावरनं आले होते. हे सगळे अनाहूत पाहुणे होते. आणि म्हणून या भावकीच्या खेळाचा पूर्ण रंग आणि रूप भाजपला माहिती आहे. घाबरलेल्या मनस्थितीत पुन्हा सांगतो आणि आज तुम्हा पत्रकारांना विनंती आहे, हे वाक्य आज लिहा. नोव्हेंबर डिसेंबर जेव्हा निवडणुका होतील परत भेटू, त्यावेळेला ईव्हीएम ओरडू नका. हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये, काळोखात घाबरलेल्या मनस्थितीत जशी माणसं एकमेकाला चाचपडत हात पकडत चालतात, ते त्यांचं चालणं नसतं, ते त्यांचं भीतीला घाबरणं असतं. आणि म्हणून ती भीती, याचा खेळ भावकीचा कालचा होता. ही पण गोष्ट स्पष्ट करतोय की सन्माननीय राज ठाकरे यांनी अमित शाह यांचा केलेला उल्लेख म्हणजे अमित शाह यांच्याबद्दल असलेली भीतीच त्यांच्या तोंडून आलेली आहे. एवढं इंग्रजीला बोलल्यावर राज ठाकरे यांना पोटशोड उठण्याचं कारण काय? काय अमित शाह मराठी हिंदी कुठल्या विषयात बोलले होते का? नाही. ते इंग्लिश विषयावर बोलल्यावर यांचा पोटशोड उठला आणि त्यामुळे ही सगळी मंडळी घाबरलेली आहेत. संदीप देशपांडेने एक ट्विट केलेलं आहे की राज आणि उद्धव ठाकरेंच्या जे महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये स्वतः सीएम आहे देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, आणि हे लोक कशासाठी आले असा त्यांनी एक सवाल केला. ट्विटला उत्तर ट्विटने आणि ट्रोलवाल्यांना उत्तर ट्रोलने. कालच्या भाषणाचा एकंदरीत सारांश बघितला तर राज ठाकरे यांनी कुठेही युती किंवा एकत्र राहणार असा उल्लेख केला नाही. उद्धव ठाकरेंना मात्र एकत्र राहण्यासाठी काही उद्धव ठाकरेंना जास्त या सगळ्या राजकीय समीकरणं जुळवण्याची. बघा, आता त्या भूमिका त्या दोघांनी स्पष्ट करायच्या आहेत. मी पहिल्यांदाही म्हटलं, दोन भाऊ एकत्र आले, खूपच छान, कुटुंब एकत्र आलं.